36 जिल्हे, 36 बातम्या. न्यूज G9 महाराष्ट्र. उत्तर तुमच्या प्रश्नांची. रविवार दिनांक 3 ऑगस्ट 2025 रोजी दुपारी 1 ते सायंकाळी 6:30 वाजता स्थळ मातोश्री विमलताई देशमुख सभागृह गर्ल्स हायस्कूल चौक या ठिकाणी महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभा अमरावती विभागाच्या वतीनं 10वी 12वी गुणवंत विद्यार्थी सत्कार व महिलांना शिलाई मशीन वाटप कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. सर्वप्रथम व्यासपीठावरील सर्व मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये श्री संताजी जगनाडे महाराज यांच्या प्रतिमेचं पूजन व दीपप्रज्वलन पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले व पुढील कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. गुणवंत विद्यार्थ्यांना सत्कार सोहळ्यामध्ये बॅग व बुक पुस्तके पेन वाटप करण्यात आले. यावेळी या कार्यक्रमाला उपस्थित म्हणून प्रमुख अतिथी महाराष्ट्र राज्य महसूल मंत्री तथा अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय श्री चंद्रशेखरजी बावनकुळे, तसेच वर्धा जिल्हा माजी खासदार श्री रामदासजी तडस, माननीय श्री डॉक्टर भूषण कर्डिले, महासचिव प्रतीक तैलिक, माननीय सौ संध्याताई सव्वालाखे, महिला प्रदेश अध्यक्ष अमरावती जिल्हा माजी खासदार सौ नवनीत राणा, सौ निलिमाताई टाके, श्री संजयजी हिंगासपुरे आदी महिला व पुरुष तैलिक महासभा अमरावतीचे व दूरवरून आलेले गुणवंत विद्यार्थी उपस्थित होते. तैलिक समाजाचे बंधू भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. भगवान प्रभू रामचंद्राच्या देशातले आपण लोक आहोत. तथागत गौतम बुद्धाच्या देशातला आपण भारतीय आहोत. भगवान श्रीकृष्णाच्या देशातले आपण लोक आहोत. आणि त्यामुळे आपले संस्कार आहेत, संस्कृती आहे, विरासत आहे. या देशाला 10,000 वर्षाची 8,000 वर्षाची विरासत आहे. आणि मग संस्कारमय पिढी निर्माण करणे सुद्धा जबाबदारी आपली आहे. शिक्षणाने पिढी उंच होईल, शिक्षणाने पिढी जगामध्ये जाईल, शिक्षणाने संपूर्ण 110 देशामध्ये आपण मानव संसाधन देऊ. पण संस्कारमय पिढी नसेल, आपल्या पूर्वजाचे संस्कार जर आपल्या पिढीला नाही मिळाले तर आपली पिढी हातातून जाईल. आणि म्हणून आपल्याला दोन्ही बाजूने विचार करायचा आहे. एकीकडे उच्च विद्याविभूषित मानव संसाधन निर्माण करायचं आहे आणि दुसरीकडे संस्कारमय पिढी निर्माण करायची आहे. आणि म्हणून मला असं वाटतं आपण सर्वांनी करावं. मी आपल्या समाजाच्या सर्व व्यक्तिमत्वाची क्षमा मागतो. मी या ठिकाणी उशिरा आलो. आमच्या नवनीतताई राणा ज्यांचे आभार मानतो, त्यांनी मला मी त्यांना मोर्शीच्या कार्यक्रमात विनंती केली की ताई तुम्ही त्या ठिकाणी चला या कार्यक्रमाला. त्या माझ्यासोबत आल्या. मी आता लवकर मला एअरपोर्टला पोचायचं आहे. मी माझ्यातर्फे नवनीत राणाजी आणि आपले प्रतापभाऊ वडसळ, तुम्हाला अमरावतीत राहत्या दोघांनाही मला जायचं तिकडे. तुम्ही आता जे काही सन्मान वगैरे करायचे आहे ते तुम्ही अर्धा तास वेळ जास्त द्या. न्यूज G9 महाराष्ट्रासाठी तालुका प्रतिनिधी नंदकिशोर मते, तिवसा.